तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना पूल इमारती का पडतात असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारलाय। पुण्यामधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी निकृष्ट बांधकामावरून कान टोचले। पुण्यामधल्या प्रसिद्ध गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला। बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे। या तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार आहे। संरेखनामध्ये बदल करून पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर नेता येईल का या दृष्टीने अहवाल तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते। मात्र रेल्वेला समांतर औद्योगिक महामार्ग निर्णय हे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याचं राज्य रस्ते विकास महामंडळाने अहवालात नमूद केले आहे। पुण्यामध्ये लवकरच 4 नवीन वंदे भारत ट्रेन दाखल होणार आहेत। त्यामुळे पुणे स्थानकातून सुटणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या 6 इतकी होईल आणि पुण्यामधून प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता 4 नवीन वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यामधल्या औंध जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये MIV प्रयोगशाळेची उभारणी केली जाणार आहे। ही प्रयोगशाळा NIVच्या धर्तीवर उभारली जाईल आणि यासाठी राज्य सरकारकडे 36 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे आणि जागाही निश्चित झाली आहे। प्रयोगशाळेसाठी वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे। पुण्यामधल्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या ताफ्यामध्ये 5 अत्याधुनिक व्हॅक्यूम ऑपरेटेड रोड स्वीपिंग मशीन्स दाखल केल्यात आणि या मशीनद्वारे रस्ते, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, कचरा कुंड्या, दुभाजक आणि स्ट्रीट फर्निचर यांची स्वच्छता होणार आहे। वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन यांत्रिक स्वच्छतेचा निर्णय घेण्यात आला। पुण्याच्या भोरमधल्या विद्या प्रतिष्ठान शाळेत विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया समजण्यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला। या शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड ही मतदान प्रक्रियेच्या बॅलेट पद्धतीनुसार घेतली। यावेळी शाळेतील 600 विद्यार्थ्यांनी मतदान केलं। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या वेनवडी गावामध्ये विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात आलं। शेतातल्या विहिरीत हा कोल्हा पडल्याचं लक्षात आलं असता गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली आणि वनविभागाच्या मदतीने विहिरीतून कोल्ह्याला बाहेर काढून त्याला जंगलात सोडण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेला लोन ॲप पाठवून तिची फसवणूक करण्यात आली। या महिलेला लोन ॲप पाठवून तिच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळवत महिलेच्या नावावर लोन काढून तिची फसवणूक केली। या प्रकरणात सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये बोगस प्रमाणपत्राद्वारे भरती केल्याचं उघड झालंय। उत्तर प्रदेशच्या सुरेश पाल सिंग या व्यक्तीने बनावट डिप्लोमाचं सर्टिफिकेट लावून नोकरी मिळवली होती आणि 2023 साली त्यानं पर्यवेक्षक पदासाठी अर्ज केलेला होता। उपनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयासमोर कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। 9 जुलैपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। कंत्राटी शिक्षकांच्या समस्यांवर आज मंत्रालयामध्ये बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे। नाशिकमध्ये महिलांच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। या आरोपीकडून 2,09,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। सिडको परिसरातल्या संभाजी स्टेडियममध्ये सापळा रचून पोलिसांनी आरोपीला पकडलं। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या म्हाळसाकोरे शिवारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली। घरातल्या सदस्यांना मारहाण करत महिलांच्या अंगावरचे दागिने जबरदस्तीने काढून घेत चोरी करण्यात आली। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या विटावे गावाजवळ मंडप घेऊन जाणाऱ्या जीपचा अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर चांदवड इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली। आज पहिला श्रावण सोमवार निमित्तानं भाविकांची गर्दी पाहायला मिळते। तर मध्यरात्रीपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात। बम भोलेच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। गेल्या 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जायकवाडीमध्ये 75.66% पाणीसाठा झालाय। सध्या धरणामध्ये 9,482 क्युसेकनं आवक होतीये। त्यामुळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातल्या 2.25 लाख हेक्टर सिंचनाचा हा प्रश्न मिटलेला आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातल्या शहरांची 2 वर्ष पिण्याच्या पाण्याची समस्या आता सुटली आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या शिरसगाव इथं 47 वर्षाच्या शेतकऱ्याचा घरासमोरच धारदार शस्त्रानं खून करण्यात आल्याची घटना उघड झाली। या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या। पूर्व वैमनस्यातील खून केल्याची कबुली आरोपींनी दिली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये दुकानांसमोर डस्टबिन नसेल तर 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर दंड आकारण्यात येईल।